सृष्टीचा प्रारंभ देखील आजच्या दिवसापासूनच सुरू झालेला आहे. शिवशंभो व पार्वती माता यांचा दैदिप्यमान विवाह सोहळा या ठिकाणी आपल्याला आज बघावयास मिळणार आहे. शंकराच्या रूपामध्ये चिरंजीव प्रसाद व पार्वतीच्या रूपामध्ये माधुरी यांचा नयनरम्य विवाह सोहळा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. ज्ञानाचं आदान प्रदान त्या ठिकाणी सुरू आहे. नवविधा भक्तीचं प्रतिपादन त्या ठिकाणी सती मातेला महादेवजींकडून झालेलं आहे. मी तुम्हाला म्हणत असतो की नवविधा भक्तीपैकी सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती. श्रवण करतो. कसं श्रवण करावं की आता आपल्याला माहिती की आपला मृत्यू त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये होणार आहे. राजा परीक्षितीला माहित होता, म्हणून शुकाचार्य महाराजांकडून त्या ठिकाणी त्यांनी 7 दिवस कथा श्रवण केली. कशी केली? 7 दिवस आणि 7 रात्र पाणी घेतलं नाही, अन्नाचा एक कण त्या ठिकाणी घेतला नाही. तशी कथा आपण श्रवण करायची. सर्वांगाचे कान तयार करायचे. कारण राजा दशरथ परीक्षितीला शाप होत दिला होता ब्राह्मणाच्या मुलाने की 7 दिवसामध्ये ज्यानं माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप घातला त्याच्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाच्या शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय काळे 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 नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः पार्वती पते हर हर हरि ओम नमः शिवाय हरि ओम काळे बजा काळे काळे हरि ओम नमः शिवाय 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 Thank you.
चला चला, दोन मुली समोर या, अक्षर धरण्याचे. या बोल. Thank you.